अगोदर सलामी त्याला म्हणतात. आपल्या मुंबईच्या भाषेत, पारंपरिक भाषेत ती सलामी देऊन निघण्यासाठी तयार झालेले आहेत. एकावर एक थर रचून बघू शकता की कशा पद्धतीने एकावर एक थर रचून ही दहीहंडी फोडली जाते. श्रीराम मंडळ या मंडळाचं नाव आहे. दिला रोड भागातील हे श्रीराम मंडळ 79 वर्ष जुनं मंडळ आहे. सगळ्यात जुनं मंडळ म्हणता येईल या भागातलं. आणि महत्वाचं म्हणजे परंपरा इकडे जपली जाते. स्पर्धा नाही, स्पर्धेच्या मागे न लागता परंपरा जपून ही दहीहंडी कशी फोडता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. तुम्ही बघू शकता एकावर एक मानवी पिरॅमिड करून एकमेकावर एक चढून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न चालू आहे. हंडीला त्यांनी स्पर्श केलेला आहे, म्हणजे हंडीला त्यांनी स्पर्श करून ती सलामी दिलेली आहे. त्याच पद्धतीने खाली उतरण्याचाही सराव त्यांचा झालेला आहे. त्याच पद्धतीने सांघिक नेतृत्व, सांघिक काम कसं असतं ते इकडे आपण तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने थर लावले जातात त्याच पद्धतीने थर खाली उतरले जातात. हे असं मंडळ आहे की सगळ्यात जुनं मंडळ म्हणून नावाजलेलं आहे. या मंडळाची आपण थोडीफार माहिती घेऊया. काय मंडळाबद्दल सांगता? एवढं जुनं मंडळ आहे, कशा पद्धतीने तुम्ही सराव चालू केला? आमचं हे खूप 79 वर्ष झाली मंडळाला आणि मंडळाची मुलं म्हणजे आमची जवळपास तिसरी पिढी इथे कार्यरत आहे. आणि या पिढीने जो गोविंदा आता सराव केलेला जवळपास सराव आमचा 2 ते 3 महिने अगोदर सराव चालू असतो. आणि सगळे सुरक्षिततेचे नियम आम्ही पाळले करून हा फक्त सण म्हणजे पारंपरिक सण आम्ही आज जोपासला जातो. आणि त्या सणानिमित्त आम्ही पूर्वी असे हातात हात घालून पूर्वी गोविंदा इथे एरियामध्ये फिरायचं, पण आता पूर्ण लांब जावं लागते म्हणून गाड्या वगैरे करतो आणि सगळा सण आम्ही साजरा करतो आणि मोठ्या उत्साहाने ही मुलं गोविंदा फोडण्यासाठी निघतात. नक्कीच स्पर्धा नव्हे तर परंपरा इकडे जपली जाते आणि तीच परंपरा हे श्रीराम मंडळ जमतं. कारण 79 वर्ष जुनं मंडळ म्हणजे मोठ्या प्रमाणात यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याचाच फायदा घेऊन हे मुंबईत आणि ठाण्यातली विविध ठिकाणच्या हंड्या फोडतील. कॅमेरामन अजित सोबत अविनाश ढेकसकर, एबीपी माझा, मुंबई.